श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे रसमलाई मोदक. तर हे बघा, माव्यापासून मी रसमलाई मोदक करणार आहे. त्यासाठी मी अर्धा किलो मावा घेतला आहे, अर्धा बाऊल पिठी साखर घेतलेली आहे, ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, काही काजू बदाम पिस्त्याचे तुकडे, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे मी दुधामध्ये केसर भिजवून घेतलेला आहे आणि थोडासा फूड कलर घातला आहे. 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि रसमलाई इसेन्स घेतलेला आहे. चला आपण करायला घेऊ. तर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपण 2 टेबलस्पून साजूक तूप घालून घेऊ. आता आपण मावा घालू याच्यामध्ये. मावा परतून घेऊया आपण. असा थोडा असा मावा टाकून परतूया. असा आपण थोडा असा मावा घालून असा परतून घेऊ. असा आता आपण सगळा परतून घेऊया. बघा, असं सगळं त्या गाठी वगैरे फोडून सगळा परतून घेऊया. मागे मी बोललेली तुम्हाला पनीर रसमलाई मोदक दाखवलेलं, तेव्हा मी बोलली की मावा रसमलाई मोदक दाखवेल. तर आपण आज मावा रसमलाई मोदक करतो आहे. असा सगळा फोडून परतून घ्यायचा असा चांगला तुपावरती. चांगला असा हे करून घ्यायचा परतून. सगळं त्या गाठी वगैरे फोडून घ्यायच्या सगळ्या. हे बघा, आपला झालेला असा फोडून. आता आपण हा फूड कलर टाकू. आपण याच्यात थोडासा लेमन कलर पण टाकलेला आहे. फूड कलर म्हणजे केसर पण टाकला आहे आणि लेमन कलर पण थोडासा टाकला आहे, म्हणजे कलरला छान दिसतो. असं आपण आता मिक्स करून घेऊ हा कलर सगळा. आता काय आपण करायचं आहे, आता आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण पिठी साखर घालून घेऊ. आता पिठी साखर पण आपण म्हणजे एकदम नाही टाकायची. बघा, आता मी इथे 8 टेबलस्पून टाकूया. 8 टेबलस्पून टाकलेली आहे. टेबलस्पून टाकले. आता पिठी साखर पण मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित. आता ते मिश्रण सगळं पातळ होईल. हे बघा, आता मिश्रण असं पातळ झालेलं आहे. असं आपण परतत राहायचं तरीसुद्धा असं. आता आपण रसमलाई इसेन्स टाकू. आता रसमलाई इसेन्स पण 5 ते 6 थेंब टाकायचे. आता मी इथे 6 थेंब टाकलेले आहेत. बघा, आता आपल्या आवडीनुसार टाकायचं कमी जास्ती, पण एक 6 थेंब बरोबर आहे. तर हे पण मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. आपण जे घेतलेले आहेत ते ड्रायफ्रूट्स टाकूया. थोडे टाकू, थोडे नंतर ठेवूया, थोडेसे वरून लावायला. सगळं मिक्स करून घेऊ. आता सगळं टाकून ड्रायफ्रूट्स सगळं मिक्स करून घेऊ. आता हळूहळू असा गोळा होईल. बघा, आता हळूहळू कसा गोळा होत चाललेला आहे. आता कढई पण सोडायला लागलेली आहे. हे बघा, कढईला पण सोडायला लागलेलं आहे. आता आपण 1 टेबलस्पून तूप घालून घेऊ साजूक. आता म्हणजे असा परफेक्ट आता गोळा बनेल. तूप टाकलं ना का जरा व्यवस्थित असा गोळा बनेल. बघा, आता एकदम बारीक करायची गॅसची फ्लेम आणि आता परत फिरवून घ्यायचं, असं म्हणजे परतून घ्यायचं. आता बघा, गोळा असा फिरायला लागला आहे आणि कढईला सोडायला लागला आहे. परफेक्ट एकदम कढईला सोडलेला आहे. बघा, ते व्यवस्थित झालं. आता आपलं आता आपण थंड केलं आहे. बघा,
थंड केल्यानंतर मोदक करायला घ्यायचे. थंड झालेलं आहे. हे बघा, आपण आता काढून घेतले. आता आपल्याला याच्यामध्ये हे गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या. ज्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्यात त्या आपण घालून घेऊ. छान दिसतं याच्याने आणि लागतात पण टेस्टला खूप छान. तसं मिक्स करून घेऊ. हे बघा, आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण मोदक करायला घेऊ. आता मोदकचं मोल्ड घेतलेलं आहे, त्याला आपण तूप लावून घेऊया. सगळ्या बाजूने असं तूप लावून घ्यायचं व्यवस्थित, असं टोकापर्यंत वगैरे असं व्यवस्थित लावून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया. असे सगळ्या बाजूला असे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. छान दिसतात त्याच्याने मस्त. आपण आतमध्ये पण टाकलेले आहेत, पण तरीसुद्धा बाहेरून असं लावले का छान दिसतात. तर लावले. आता मी ह्याच्यात असं भरून घेते. हे बघा, असं हे करायचं, असं गोळा करून घ्यायचा आणि असा बरोबर मध्ये मग असं भरून घ्यायचं सर्व खाच्यामध्ये त्या. आता हे सगळं असं भरून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, आता मी सर्व आता हे सगळं असं भरून घेते सगळ्या बाजूनी. जिथे जिथे आपण ड्रायफ्रूट टाकलं आहे तिकडे सगळं असं व्यवस्थित असं भरून घ्यायचं. हे बघा, झाले माझं भरून. बघा, आता असं पॅक करायचं. असं पॅक करायचं आणि जे एक्स्ट्राचं आहे ते सगळं काढून घ्यायचं दाबून दाबून. मग जे एक्स्ट्रा आहे ते सगळं काढून घेऊया आपण. सगळं एक्स्ट्राचं सगळं काढून घ्यायचं. असं साईडला वगैरे कुठे लागलं असेल ना ते सगळं बाहेर आलेलं ते सगळं काढून घ्यायचं. असं असं सगळं बाजूनी सगळं काढायचं आणि असं चांगलं असं दाबून घेऊ. असं चांगलं असं दाबून घ्यायचं, असं घट्ट असं दाबून घ्यायचं. घट्ट घेतलं ना की व्यवस्थित निघतात मोदक. आता आपण काढू. बघा, मोदक किती छान होते ना आपले. बघा किती सुंदर मोदक झालेत बघा. आता काय करायचं, बरोबर मोदक काढताना खालून काढायचं, खालून उचलून काढायचा. हे बघा, असं खालून उचलून काढलं आहे बघा. असं व्यवस्थित निघालं बघा, किती छान असं. हे बघा, किती मस्त मोदक झाले आपला. हे बघा, मस्त. जे एक्स्ट्राचं काय असेल वरचं असेल ते काढून टाकायचं. हे बघा, अशा प्रकारे मी आता सर्व मोदक करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मोदक तयार झालेले आहेत. किती छान झाले आहेत बघा, मस्त. बरोबर 24 झालेले आहेत बघा, किती मस्त. तर अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा. तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.